काय मस्त आहे. कडून पडलं म्हणजे मोबाईलला सगळं मोबाईल पडला. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे शनिवार, भारताचाच आहे आज विकेंड. तर आज आम्ही ठरवले एका ठिकाणी जायचं. त्या ठिकाणाचं नाव आहे कैलासगिरी केव. तर तिथं शिवलिंगाचं मंदिर आहे आणि गुहा आहे, बरोबर. मंदिर आहे, तर नक्की बघा कसं आहे. कैलासगिरी आता इथून 4 किलोमीटर आहे. तर आता आम्ही लवकरच पोचू तिथं 5 ते 10 मिनिटात. तर चला आता डायरेक्ट तिथं भेटूयात. चलो. तुम्ही गर्दी बघू शकता इथे. आम्हाला वाटलेलं की थोडा हिडन जेम असू शकतो, तर असं काही नाही आहे, जरा जास्तच गर्दी आहे इथे. तर मित्रांनो आलो आहे आम्ही स्पॉटला, कैलासगिरी हिल म्हणजे एकदम नाव एकदम सोपं आहे, एवढं मोठं हिल आहे. दाखवतो तुम्हाला. तर बघा मित्रांनो, कैलासगिरी हिल पूर्ण एक दगडच आहे. तर आता आम्हाला इकडून जायचं आहे या साईडने. आता दाखवतो तुम्हाला पुढं काय काय आहे. चला. तर छोटासा ट्रेक आहे मित्रांनो वरती जाण्यासाठी. पुढे पायऱ्या पण आहे. पायऱ्या पण आहे का? हो का. व्ह्यू बघा किती मस्त आहे साईडने. बरं आज पाऊस नाही आहे का नाही. आणि आज आम्ही गाईमध्ये शूज घालायचं विसरलो आहे. आम्ही चप्पल घालून आलो आहे. तर बघा किती हाईट आहे वरती. माकड कुठे आहे? माकड हां बसलेत मस्त. कसं काय बसले बघ ना, एकदम उतारावर बसलेत. उतारावर बसलेत एकदम. तर छोट्याशा स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी. आणि हा बघा व्ह्यू एकदम मस्त दिसत आहे. माकडं आहे तिथं. इकडं काय गुहा आहे का? इथून जायला आहे घरी. हा आहे बघ, इथून जाता येतं मित्रांनो. इथून एंट्री आहे जाण्यासाठी. आणि साईडचा व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा व्ह्यू. हो हो हो. सो गाईस, आम्ही इथे आलो आहोत. आता इथे एंट्रन्स आहे, तो आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो. आधी मी तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगते. असं मानलं जातं की महाभारतातले लाईक जेव्हा पांडवांनी इथे स्टे केला आहे, ते इथे राहिले होते. आणि काही पौराणिक कथांनुसार असं म्हणतात की भीमाने बकासुराचा वध केला होता. तर म्हणून याला भीमा बकासुरा बेटा असंही म्हणतात. आणि दुसरं म्हणजे इथे एक संत कैवारा असं म्हणून कुणीतरी होते, ते कवी होते. तर त्यांनी इथे ध्यान केलं होतं, म्हणून त्यांच्या नावाने हे प्रसिद्ध आहे. आपण चला आता आतमध्ये जाऊ. तर चला आता आतमध्ये जाऊयात, काय बघूयात आतमध्ये. मेंटेन सायलन्स. हा 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 हा. काय मस्त आहे. तर इथं गुहा आहे, त्याच्यामुळं सगळ्यांचा आवाज खूपच घुमतो आहे. पण वरतीट आहे, वरतीट. हां खूप छान वाटतं इथं. खूपच एकदम वरतीट आहे, वरतीट आहे. आणि आवाज सगळ्यांचा घुमतो आहे इथं गोवा असल्यामुळे. तर चला तुम्हाला तिथली मूर्ती दाखवतो. ही एक मेन मूर्ती आहे, म्हणजे मेन गोव्यामधली मूर्ती आहे. सेंटरला आहे. तर गिरिजा त्या कल्याणा म्हणून आहे देवाचं नाव. त्यांची मूर्ती आहे. खूपच आवाज होतो. मित्रांनो बघू शकता तुम्ही मूर्ती. जरा झूम करून दाखवा. जवळ घे. गिरिजा कल्याणा म्हणून आहे वरती नाव. त्या देवीची मूर्ती, देवीच असते गिरिजा देवीची मूर्ती आहे.
काढा फोटो. पुढं जाऊयात आता. प्रत्येक एका मूर्तीसाठी सेपरेट गुहा बनवली वाटतं यांनी. तर आता इकडं जाऊयात. इथं काहीच नाही असं तसं बघितलं तर, फक्त त्यांनी लाईट वगैरे मस्त लावलेत आणि त्यामुळं भारी वाटतंय. चल पुढं काय एखादी मूर्ती आहे का बघूया. असं काही दिसत तर नाही आहे. मस्त बनवलंय पण त्यांनी. तर मित्रांनो इथं व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळं आतमध्ये गेल्यानंतर आम्ही काय व्हिडिओ काढले नाही. इथं जगदंबा देवीचं मंदिर आहे आणि तिकडं चतुर्मुखी शिवलिंगाचं मूर्ती आहे. तर चला आता बाहेर जाऊयात. आता इथून एक्झिट आहे. तर तसं बघितलं किती 3 टेम्पल आहेत इथं. एक त्या गिरिजा कल्याणा म्हणून देवीचं मूर्ती आहे. दुसरी कशाची आहे? शिवलिंग आहे, चतुर्मुखी शिवलिंग आहे आणि तिसरं गणपतीचं आहे आणि एक जगदंबा आहे देवीचं. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 5 आणि हे बरोबर 5 वाजता बंद होतं. तर त्यांनी लाईट बंद केलेत. आता बघू शकता. आता लाईट बंद केल्यावर कसं दिसतंय, काही दिसत नाही आहे. 5 वाजता बंद होते. बरोबर आम्ही टाईम लावला आहे अर्धा तास आधी. तर आमचं बघून झालं आहे. आम्हाला वाटलं होतं काही बंद होणार नाही, पण झालं आहे बंद आणि बघून पण झालं आहे आमचं सगळं. तर मित्रांनो निघालं होतं आम्ही इथून. मस्त होती जागा. हा आहे हिल, कैलासगिरी हिल आणि समोरचा आहे व्ह्यू मस्त आहे. आता आम्ही नेक्स्ट प्लेसला चाललो आहे. त्या प्लेसचं नाव आहे थथैया केव. तर तिथं बघूयात आता काय आहेत. तर चला डायरेक्ट तिथं भेटूयात. मित्रांनो आम्ही इथं थांबलो आहे आणि इथं आम्हाला एक लेक दिसला आहे छोटासा. तर लेक दाखवतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही पाठीमागचा लेक वगैरे आहे. पाणी जरा जास्तच खराब आहे, पाऊस नाही दिसत आहे इथे जेवणमध्ये. आणि मेक शुअर गाईज तुम्ही 5च्या आत जाताल, बिकॉज 4:58ला लाईट्स बंद झाले. 4:58 आम्ही निघताना टायमिंग बघितलं होतं, त्याच्यावर लिहिलं होतं 5 PM. मला वाटलं की ठीक आहे असं काय एवढं की असेल, पण त्यांनी बरोबर 4:58ला बंद झालं. आणि आम्ही बरोबर अर्धा तास आधी तिथं पोहोचलो, त्याच्यामुळे आम्हाला पण ते बघता आलं. आणि जर लाईट नसेल तर तिथं मजा नाही आहे काहीच, कारण की पूर्ण अंधार आहे. ते फील तुम्हाला येणार नाही, त्यामुळे लवकर या. बघायला काय फक्त अर्धा तास लागतो, जास्त वेळ नाहीये. आतमध्ये छोटे छोटे टेम्पल आहेत. बाकीच्या टेम्पलमध्ये इथे मोबाईल अलाउड नाहीये, तर आम्ही ते दाखवू शकलो नाही त्यामुळे. बट शिवलिंगाचं ते खूपच मस्त खूपच छान वाटतं आतमध्ये. जनरली तुम्ही सॅटर्डे संडे येण्यापेक्षा वीकडेज मध्ये या, खूप मस्त वाटेल. गर्दी वगैरे काहीच नाहीये. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप गर्दी होती, खूप गोंगाटाचा आवाज होता, खूपच जास्त आवाज येत होता, गर्दी होती. आता त्यानंतर मग येताना इथे जसं आम्हाला खूप गर्दी दिसली, गाड्या वगैरे पण होत्या. थथैया केवला चाललो होतो, एक इथून 8 किलोमीटर आहे, पण अचानक दिसलं इथं एवढ्या गाड्या का थांबल्या तिथे बघूया. तर तेव्हा दिसली लेक वगैरे मस्त आहे, तर त्याच्यामुळे इथे थांबलो आणि इकडचं स्किप केला आम्ही. आता आम्ही इथेच थोडा टाइम स्पेंड करू. अजूनही सनलाईट आहे, तर अजून पुढे थोडेसे लोक आहेत, व्ह्यू आहे, तर आपण तिकडे जाऊयात, बघूयात कसं आहे. मस्त दिसतं व्ह्यू मित्रांनो. हे बघा आम्ही थोडंसं पुढं आलो आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, एवढा मस्त दिसतोय. आणि इकडून सूर्य पण आला आहे वरती. हो, सूर्य आला आहे मस्त पाठीमागून, मस्त दिसतंय. आणि इथं लोक मस्त चिल करत आहेत चटई वगैरे टाकून. आणि हा बघा डोंगर कसा आहे. मग डोंगर
यांचा एकच दगड असतो डोंगराचा आणि तोच खूप मोठा असतोय. आणि पाठीमागून आलाय सूर्य आलाय पाठीमागून आणि त्यामुळं पुढचा व्ह्यू एकदम मस्त दिसतोय. चला पुढं जाऊयात. डॅन डॅन कसं आहे मग व्ह्यू? तर मित्रांनो निघालो आता आम्ही इथून 6:45 वाजले. उशीर झाला आणि फोटो पण निघत नाही कारण की काय म्हणतात सूर्य गेलाय कारण की 6:45 वाजले. चला आता निघूयात. व्ह्यू बघा मित्रांनो. फोटो शूटिंग चालू आहे मागे. मागे पाठीमागे फोटो शूटिंग चालू आहे. मॉडेल आहे बघू शकता तुम्ही. इथं व्हाईट ड्रेस व्हाईट काय साडी घातली ना. तर चला मग निघूयात. एक्सपिरियन्स खूप मस्त होता म्हणजे वर्थ आहे. तुम्ही जर बँगलोर मध्ये असाल तर प्लीज टू विजिट दिस प्लेस. आम्ही तर परत एकदा यायचा विचार करतो ते पण वीकडेला बिकॉज एवढी भीड नसेल. इट्स ऍक्च्युली अ गुड प्लेस. पीस पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही इथे या. खूपच मस्त केव पण बघायला भेटेल आणि मस्त लेक आहे आणि इथं पाणी कमी आहे सगळंच एका ठिकाणी आहे. पाणी कमी आहे त्याच्यामुळे लोक इथं पाठीमागे बसतायत मस्तपैकी. मस्त आहे व्ह्यू चारी साईडनी. या साईडला इकडं डोंगर आहे कुठे बाबा. तर मित्रांनो जेवायला आलोय. आय डोंट नो पण आम्ही जो मागचा एक शॉट घेतला ना त्यामध्ये माझ्याकडून म्हणजे त्याच्यामध्ये माझ्याकडून ते कॅमेराचं जे असतं ना ते लावतो OTG सॉरी माईकचं कनेक्शन आम्ही मस्तपैकी शूट घेत होतो आणि ठीक आहे माझ्याकडून मी हे करते असं कुणीतरी मला ऍक्सेप्ट करते मी बिकॉज माझ्यावर कुणीतरी वर्षांनी काहीतरी ब्लेम लावला गेला तर ठीक आहे मी ऍक्सेप्ट करते तो. तर ते माझ्याकडून पडलं म्हणजे मोबाईलला साधारण मोबाईल पडला तर ते मोबाईल स्टँडवरून दगडावर पडला आणि ते स्प्लिट झालं आणि ते खराब झालं. आणि मग आम्ही निघालो तिथून मग आणि जेवायला थांबलो. तर मी परत एकदा चालू करून गेलो तर चालतंय तर ठीक आहे. त्याला स्क्रॅच आले त्या कनेक्टरला. ठीक आहे आता चालून घ्यावं लागेल काही दिवस आता. आणि आम्ही आता जेवायला थांबलोय. ऑर्डर केलंय झुरळ ऑर्डर केलेत म्हणजे नूडल्स ऑर्डर केलेत. आणि दुसरं काय लोकांना कळेल का झुरळ काय असतं? आता नूडल्सला काय झुरळच म्हणायचं बाई. आणि दुसरं काय ओनियन डोसा तर 2 ऑर्डर केलेत. तर येते आता आमचं ऑर्डर होती. सेल्फ सर्व्हिस आहे जावं लागेल मला झाल्यानंतर. तर मित्रांनो आत्ताच पोचलो आहे आम्ही. मध्ये आम्हाला खूप पाऊस लागला आणि पावसामुळं मग आम्ही रेनकोट कॅरी केलं तर आम्ही रेनकोट घातले. तर काहीतरी फायदा झाला आम्हाला रेनकोटचा. आणि आमचा खूप अवतार झाला आहे. सगळे चिखल वगैरे उडलं आहे अंगावरती आणि गाडीसुद्धा भरली. आता गाडी उद्या धुवायला टाकावं लागेल. गाडीची कंडिशन दाखव एकदा. गाडी बघा खूपच घाण कंडिशन झाली, खूपच भरली आहे. उद्या धुवावंच लागणार आहे. आणि चला आता आजचा व्लॉग इथंच समाप्त करूया. आणि तुम्ही एक काम करा जे की तुम्हाला माहिती आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला टाटा टाटा बाय गुड नाईट.